संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम मंगलमांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्ते 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 नमो नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री गुरुचरण श्री गुरुंची। ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय। टाळ्या वाजवानो। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनाती भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। विठ्ठल विठ्ठल धन्य मी मानिना आपुले संचित राहिले से प्रीत तुझे नामी। धन्य झालो यासी संदेह नाही न पडे या बाई काळा हाती। जगदुरु तू गुब्बर आहे या अभंगातून संचिताला धन्यता देतात महाराज। काही काही ठिकाणी महाराजांनी काळाला धन्यता दिलेली आहे, माता पित्याला धन्यता दिलेली आहे, संतांना धन्यता दिलेली आहे। तर या अभंगामध्ये महाराजांनी संचिताला धन्यता दिली आहे। महाराज म्हणतात माझं संचित धन्य आहे, मी कृतार्थ झालो हे की नाही, मी धन्य झालो कृतार्थ झालो। कारण की मला संतांची संगत मिळाली आणि संतांच्या संगतीमुळे मला दररोज पंक्तीमुळे त्यांच्या ब्रह्मरस सेवन करायला मिळतो म्हणून मी धन्य झालोय या अर्थाचा अभंग आहे। विठ्ठल
महाराज या अभंगातून संचिताला धन्यता देत आहेत, हे की नाही? आणि स्वतः या अभंगातून महाराज स्वतःची स्थिती सुद्धा सांगतायत. महाराज या अभंगांमध्ये सांगतात की मी सांगते परमार्थातला अनुभव सांगणं भूषण आहे आणि प्रपंचातला अनुभव सांगणं हे दूषण आहे. एवढा मोठा फरक आहे. संसारातला अनुभव सांगणं दुःखजन्य आहे आणि परमार्थातला अनुभव सांगणं हे सुखयुक्त आहे, सुखरूप आहे. म्हणून परमार्थातला अनुभव सांगायचा, संसारातला अनुभव जर सांगायला गेलं तर महाराज दुःख आहे. कसं? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेनती कोणी, हे की नाही? सर्व सुखाची आशा जन्म गेला. महाराज आज सुख मिळाल, उद्या सुख मिळाल, परवा सुख मिळाल, परंतु सुख काही मिळतच. सुख पाता जवळ पाडे दुःख पर्वता ये वडे, दुःख पर्वता ये वडे, दुःख पर्वता ये वडे, दुःख पर्वता जवा पाडे दुःख पर्वताये वडे, हे की नाही? सुख आहे का संसारात? नाही महाराज. आज सुख मिळाल, उद्या सुख मिळाल, परवा सुख मिळाल, पण सुख काही मिळतच नाही. एक दृष्टांत देऊन सांगते, ऐकला असेल किंवा नसेल मला माहित नाही, परंतु सांगते. एका गाढवाचा मालक होता आणि तो गाढव घेऊन गाढवावरती ओझं टाकला आणि बाजारात गेला. महाराज दिवसभर तो ओझं घेऊन गाढव फिरला आणि फिरल्याच्या नंतर काय झालं? दमला. तो गाढव काय झाला? दमलं. दमल्याच्या नंतर महाराज तो एका ठिकाणी बसला आणि बसल्याच्या नंतर मग सायंकाळची वेळ झाली आणि सायंकाळची वेळ झाली असताना आता घराकडे जायची पण वेळ झाली. 5 वाजले. गाढवाचा मालक त्या गाढवाला उठवायला आला. गाढवाला उठवायचा खूप प्रयत्न करतो तो, परंतु गाढव काही उठतच नाही. अखेर ते शेवटी काय येतो? गाढव उठतच नाही. महाराज काय करावं? त्याला कितीही प्रयत्न केला, उठलं नाही. काठ्या घातल्या तरी उठलं नाही. 2-3 काठ्या घातल्या, परंतु उठायला तयार नाही. आहे का उठायला तयार? तो नाही. मग एक सज्जन व्यक्ती होता तुमच्यासारखा, त्याने बघितलं आणि बघितल्याच्या नंतर काय झालं? तो तिथून आला आणि आल्याच्या नंतर म्हणतात काय झालं? म्हणतात गाढवाला उठवायचा प्रयत्न करायलो पण उठतच नाहीये, काय करावं? त्यावर त्यांनी सांगितलं की काय करा, 4 हात वेळूचा बांबू घ्या. वेळूचा बांबू माहित आहे ना? आपण सगळे शेतकरी आहोत, माहिती आहे ना? वेळूचा बांबू घ्या आणि वेळूचा बांबू काय करा, 2 हात गाढवाच्या तोंडाच्या समोर बांधा आणि 2 हात त्याच्या लांब पाठीला बांधा. अशा तऱ्हेने म्हटल्याच्या नंतर त्यांनी केलं आणि समोरचे 2 हात बांबू सोडलेले त्याच्या समोरच्या टोकाला काय करा, एक मेथीची जुडी बांधा. येनकेन तो काय करेल, त्या मेथीची जुडी, तो घास आपल्या तोंडात येईल म्हणून तो उठेल आणि धावत सुटेल. महाराज आता कितीही तो गाढव पळाला तरी ते घास तोंडाला येणार आहे का? मेथीची जुडी येणार आहे का? तशी संसारात या संसार नगरी संसार
नगरी बाजार बाजार भरला ग बाई, है की नाही? यातही सुख नाही आणि त्यातही सुख नाही, है की नाही? कशातच सुख नाही, फक्त बाजार आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणमुक्ती एक यज्ञ नाही केला. हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. महाराज इतकं दुःख आहे म्हणून संसारातला अनुभवच कुणी विचारत नाही. महाराज विचारलं तर सांगतात, आहे की नाही? मग परमार्थातला अनुभव सांगणं भूषण आहे म्हणून महाराज सांगतात की बाबा रे, एकनाथ महाराजांच्या स्वप्नात महावैष्णव माऊली ज्ञानोबराय यांनी सांगतात की अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागत आहे, ती काय करा, तोडून टाका. हे काय भूषण आहे. एवढंच नाही महाराज, तर एकनाथ महाराजांच्या घरी एकदा काय झालं, ब्राह्मण बुवा आले काशी क्षेत्राहून. आणि ब्राह्मण बुवा आल्याच्या नंतर काय झालं, आल्याच्या नंतर एकनाथ महाराजांनी चांगला सत्कार केला, है की नाही? सत्कार केल्याच्या नंतर महाराज ते ब्राह्मण बुवा म्हणाले, महाराज माझ्या स्वप्नात नाही का, मी काशी विश्वेश्वराची पूजा करत असताना माझ्या स्वप्नात भगवान परमात्मा आले आणि आल्याच्या नंतर महाराज एकनाथ महाराज पायच सोडायला तयार नाहीत. गपकन त्यांचे पाय धरले, सोडायला तयार नाहीत. काय करावं? तुमच्या स्वप्नात देव आला का? इथं कोणाच्या स्वप्नात देव येतो का? हातवरी करा जरा. येत असला तर हातवरी करा, त्याचे मी पाय पकडल, हे की नाही? येतो का कोणाच्या स्वप्नात देव? तुझ्या येते का रे? विठाला विठाला महाराज त्यांनी म्हटलं की माझ्या स्वप्नात देव आला. महाराजांनी पाय सोडायला तयार नाही. महाराज इथं कीर्तन आमचे गुरु नामक गुरु सांगायचे की बाबा रे, कीर्तनकाराच्या सुद्धा मी कीर्तन करतोय असं स्वप्नात येत नाही, तर तुमच्या आमच्यात तर वेगळी देव येणं तर वेगळी गोष्ट आहे, हे की नाही? देव येतो का कोणाच्या स्वप्नात? नाही येत. महाराज एकनाथ महाराजांनी पाय पकडले. जवळच पांडुरंग भगवान परमात्मा खंड्याच्या रूपात त्यांच्या घरी नोकर म्हणून काम करायचे. श्रीखंडा चंदन उगळे, श्रीखंडा चंदन परमात्मा एकनाथाच्या घरी काय करायचे? चंदन घासत होते, चंदन उगाळायचे, पाणी भरायचे की नाही. भगवान परमात्म्याने मनातल्या मनात विचार केला की गेले 36 वर्ष झाले मी पाणी भरण्याचं काम करतोय, अजून एकनाथ महाराजांची तक्रार नाही की नाही. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे, निळा बंदी त्याचे पाय, हे की नाही. 36 वर्ष भगवान परमात्म्याने पाणी भरलं परंतु काही तक्रार नाही. इकडं म्हणतात की माझे स्वप्नात देव आले, पाय सोडायला तयार नाहीत. महाराज काय करावं?
त्या ब्राह्मण बुवांनी सांगितलं की एकनाथ महाराज माझे एवढ्यावर पाय धरू नका, तर काय करा, मला जर भगवंतानी काय सांगितलं ते तरी ऐका. तुझ्या जर जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल, तुझं जर जीवन कृतार्थ करायचं असेल तर काय कर, एकनाथ महाराजांच्या घरी जे भगवान परमात्मा एका खंड्याच्या रूपाने नोकर म्हणून काम करताय त्यांचं दर्शन घे. विठ्ठल हे काय आहे, भूषण झालं महाराज, हे की नाही. मग महाराज म्हणतात मी संचित धन्य झाले. कशावरून महाराज संचित धन्य झाले? अहो तुकाराम महाराजांची पत्नी, 2 पत्न्या होत्या, एक अन्न करिता मेली तरी म्हणतात संचित धन्य. पुत्र मेला तरी म्हणतात संचित धन्य, आहे की नाही. सावकारकी जावी, दिवाळा निघावा सावकारकी जावी, गावातले पाटील लोक कोपावे. गावातले पाटील लोक कोपले महाराज, हे की नाही. एवढं सगळं झालं तरी महाराज म्हणतात मी माझं संचित धन्य आहे. कशावरून? स्वतः तुकाराम महाराज परिस्थिती स्वतःची सांगतायत. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, आम्ही जाऊ पुढती बेके कुत्री घर राखते. हो आमच्या पाठीमागं आमची घर कुत्री राखतात, हे की नाही. तरी संचिताला धन्यता देतात. आपण कशाला धन्यता देतो महाराज? एवढं झाल्यानं धन्यता देईल का आपण? देईल का? नाही महाराज. आपण कशाला धन्यता देतोय? 11 लाख रुपयाचं लॉटरीचं जर तिकीट लागलं तर आपण म्हणतो संचित धन्य झालं. एवढंच नाही, कितीतरी वर्षाने मुलं नव्हतं आणि पुत्र झाला, आपण म्हणतो संचित धन्य झाले. शेती नव्हती, शेती घेतली, आपण म्हणतो संचित धन्य झालं. परंतु तुकाराम महाराजाचं तसं काहीच नव्हतं. खूप दुःख होतं जीवनात तरी म्हणतात संचित धन्य. का? कारण की आमची प्रीती कोणाच्या ठिकाणी जडली आहे? नामाच्या ठिकाणी जडली आहे, म्हणून माझं संचित धन्य झालंय. मग संचित कशाने म्हणायचं? हनुमान प्रमाणाने. एक प्रत्यक्ष प्रमाण, एक शब्द प्रमाण आणि एक अनुमान प्रमाण, असे 3 आहेत. मग प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय? तुम्ही आम्ही आता तुमच्या समोर कोण उभी आहे? कोण आहे? मी. कीर्तन कसं झालं हे सकाळी सांगत जा, हे की नाही, म्हणजे कळल. तुम्ही दुसऱ्याला सांगताय म्हणजे तुम्ही स्वतः पाहिलं म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. शब्द प्रमाण म्हणजे काय?
सासूरवाडीहून एक जणाला फोन यावा. हॅलो जवाई बापू, तुम्हाला 6:56 मुलगा झालाय. महाराजाने लगेच फोन केला. हॅलो दगडूशेठ हलवाईवाले, जितकी मिठाई असेल तितकी पाठवून द्या. काय करा, जितकी मिठाई असेल तितकी पाठवून द्या. त्यावर यानं बँडबाजा लावला. गावातून मिठाई वाटायला सुरुवात केली. एक जणाला विचारलं, का रे बाबा मिठाई कशाची आहे? तो म्हटला, मला मुलगा झाला. सासरवाडीहून फोन आला की मला मुलगा झाला, ह्याच्यावरून मी मिठाई वाटतो. हे काय झालं? शब्द प्रमाण. कानानं ऐकलं ना, कानानं ऐकून मान्य करणं याला शब्द प्रमाण म्हणतात. आता काय? अनुमान प्रमाण. बरोबर आहे. यत्र यत्र धुम्मो तत्र तत्र वन्ही. यत्र यत्र धुम्मो तत्र तत्र वन्ही. ज्या अर्थी तिथून धूर निघायलाय त्या अर्थी तिथे आग्री असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. काय हे झालं अनुमान प्रमाण. तुम्ही इथे येऊन बसलात, बरोबर आहे. इथे येऊन बसलात, टाळी वाजवता, भजन करत, असं समजावं याला कीर्तनाची आवड आहे. उगाच इथे येऊन बसलं, भजन करणं, टाळी वाजवणं नाही की नाही, असं समजावं याला जबरदस्ती कुणीतरी इथं आणून बसवलंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे झालं अनुमान प्रमाण, हे की नाही. अजून एक दृष्टांत सांगते. 2 संत होते, ते गावाजवळ आले. एक आंधळा होता आणि एक चांगला होता. 2 संत गावाजवळ आले. ते स्वतः अन्न म्हणजे स्वतः स्वयंपाक करायचे आणि खायचे. काय करायचे? स्वतः हाताने स्वयंपाक बनवून खायचे. त्यांचं किती मेले कोटान कोटी. किती मेले कोट्यानं कोटी, है की नाही, असं गाडगे बाबाचं म्हणणं होतं. तरी त्यांनी कीर्तन सोडलं नाही, कीर्तन पूर्ण केलं आणि समाजाबरोबर दुःख व्यक्त केलं नाही. अरे आले म्हणतात, किती गेले, अशी येतील किती आणि जातील किती, काहीच फरक नाही पडणार कोणाला. आपला विषय कोणता होता? विषय कोणता होता आपला? आपण इकडं आलो. अनुमान प्रमाण. वाटाळ्या वाजवा. अनुमान प्रमाण. 2 गावात व्यक्ती आले, संत मंडळी. आल्याच्या नंतर गावाच्या वेशीत आले आणि वेशीत आल्याच्या नंतर महाराज एक जणाने काय केलं, एक आंधळा होता आणि एक चांगला होता काठी धरणारा. त्याने काठी धरणारा काय म्हणला, सुरदास बुवा थोडंसं थांबा इथं. ते म्हणे कशाला? अहो म्हणे वेशीमध्ये खूप असं शेतामध्ये खूप भोपळे आहेत म्हणे, आपण 2-3 भाजी करता घेऊ. त्या सुरदास बुवाजी म्हणाले की बाबा रे किती आहेत? त्यांनी सांगितलं 100 असतील. म्हणे बर 100 आहेत का? हा. म्हणे कुणी रक्षक आहे का? कुणी रक्षक आहे? ते म्हणे नाही. काही तार कंपाऊंड? ते म्हणे नाही. मग म्हणे चला हे कडू आहेत. कसे कडू आहेत? ते म्हणे आंधळ तर आंधळ आणि गप्प बसत नाही, है की नाही. तुला काय माहित म्हणे? ते म्हणे ज्या अर्थी इथं तार कंपाऊंड नाही, इथं कोणी रक्षक नाही, इतके पैशाचे प्रामाणिक माणसं आहेत का,
की भोपळे कोणी घेऊन जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज हे अनुमान प्रमाण झालं आहे की नाही. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रश्न केला, इथून मुंबईला जाण्यासाठी 67 रुपये तिकीट आहे. इथून मुंबईला जाण्यासाठी 67 रुपये तिकीट आहे, तर माझं वय किती किती. आता मला सर्व विद्यार्थ्यांनी माना खाली घातल्याच्या नंतर काय करावं, उत्तर कसं येणार. एक जरा अति शहाणा होता आणि शहाणा असल्याच्यानं ते म्हणाला, सर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. ते म्हणाले, काय सांग बरं माझं वय किती. त्याने सांगितलं, सर तुमचं वय 42 वर्ष. नेमकं त्या शिक्षकाचं वय 42 वर्ष होतं महाराज. त्याने म्हटलं, गणित कसं सोडवलं. ते म्हणे, जाऊ द्या सर, सोडवलं ना, बरोबर आले ना, मग कशाला फंदात पडायचं इतकं. नाही नाही म्हणे, सांगा. काय म्हणे, सांगा. त्यावर तो म्हणाला, ठीक आहे सर, आता तुम्ही म्हणतायच तर मी सांगतो, हे की नाही. मग सांगितल्याच्या नंतर तो म्हणाला, सर माझा भाऊ आहे ना, भाऊ माझा एक चुलत भाऊ आहे. तो भाऊ आहे ना जरा हाफ मॅड आहे आणि हाफ मॅड असून त्याचं वय 21 वर्ष आहे. तर तुमचं वय 21 दुनी 42. जीवोला रेंज नाही. विठ्ठल विठ्ठल. हे झालं अनुमान प्रमाण, आहे की नाही. मग अशा तऱ्हेनं अनुमान प्रमाण लावायचे. एक प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण. मग महाराज म्हणतात, माझं संचित धन्य आहे, कारण की माझी प्रीती कुणाच्या ठिकाणी जडली आहे, नामाच्या ठिकाणी. का नामाच्या ठिकाणी जडली महाराज. प्रीती जडणं एक अलग गोष्ट आहे. नाम येणं मुखामध्ये हे एक वेळेला येऊ शकतं, परंतु त्याच्यावर प्रेम जडणं सुद्धा एक अलग गोष्ट आहे. नाम येऊ शकतं का, कारण की तुम्ही इथं बसलात, तुमचं संचित धन्य आहे म्हणून तुम्ही इथं येऊन बसलात. मी इथं कीर्तन करते, माझं पूर्वीचं पुण्य म्हणून मी कीर्तन करते. घरी झोपले त्यांचं महापुण्य, है की नाही. घरी झोपले त्यांचं महापुण्य. महाराज मग पुण्यानं माणसाच्या मुखात नाम येऊ शकतं. पुण्याही लागते, पूर्वीची पुण्य, कारण की अनंत जन्मीची त्याचे मोती हारी पैठ होय हो. त्याचे मोती हारी पैठ अनंत जन्माचे अनंत जन्माचे सुख रूप बदली हो. त्याचे मोती हारी पैठ हो. त्याचे मोती हारी पैठ हो. नाम कशा अनंत जन्मीचे संस्कृत पदरी, हे की नाही. तेव्हा माणसाच्या मुखामध्ये नाम येऊ शकतं, एरवी येत नाही. काय म्हणतात एकनाथ महाराजांच्या हरिपटात आहे, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, हे की नाही. ज्याचं करंट कपाळ आहे त्याच्या मुखात अजिबात नाव येत नाही महाराज. कितीही प्रयत्न करा तुम्ही, येते का, येतच नाही.
आता वडील नास्तिक होते आणि मुलं आस्तिक होते. एक दृष्टांत देऊन सांगते. मुलं आस्तिक होते आणि वडील नास्तिक होता. खूप कमाई करून ठेवली, खूप इस्टेट कमवली, रात्रंदिवस काबाड कष्ट केले, परंतु भजनच केलं नाही, मुखामध्ये नामच आलं नाही. काय करावं? म्हातारं वय झालं, जायची वेळ झाली. मुलांना वाटलं की वडील काय असे नाव घेणार नाही तर आपण काही ते प्रयत्न करू. मग त्यांनी काय म्हटलं, बाबा म्हणा ना रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. महाराज यानं तर काही म्हटलं नाही. दादा याचा आवाज बरोबर करावा. हॅलो, खर 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 करायला मग यानं किती विचार म्हणण्याचा प्रयत्न केला. म्हणा ना रामकृष्ण हरी. महाराज यानं दोन्ही कानात बोट घातले. म्हटलं का? नाही, म्हटलंच नाही. काही काही असतात हिरण्यकशिपूच्या पॅनलचे, येतच नाही महाराज नाव. कितीही प्रयत्न करा, येते का? नाही येत. मग याच्या काय करावं म्हटले. जरा म्हातारा लोभी होता. लोभी असल्या कारणाने त्यांनी काय केलं, अशी थप्पी होती गव्हाच्या पोत्याची. गव्हाच्या म्हणा, साखरेच्या म्हणा, सोयाबीनच्या म्हणा, काय जाते आपलं, काय जाणार आहे का? गव्हाच्या पोत्याला थप्पीला, त्या थप्पीच्या एका पोत्याला छिद्र पाडलं. त्यांनी असा विचार केला, याला जर छिद्र पाडलं तर हे म्हणल की राम त्या पोत्याला शिवा. पण हे त्याच्याही पलीकडचं महाराज, हे त्याच्याही पलीकडचं. त्यांनी काय म्हटलं, अरे कार्ट्यांनो त्या पोत्याला टाचे मारा. काय करा? त्या पोत्याला टाचे मारा. महाराज नाही येऊ दिलं भगवंताचं नाव मुखामध्ये. कार्ट्यांना म्हणण्यात राम ओघळला आणि टाचे मारा म्हणण्यात शिवा वगळला. दोन्ही येऊ दिले नाही. असे असतात करंटे कपाळीचे माणसं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून मुखात नाम यायला सुद्धा भाग्य लागतं, पुण्य लागतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणले आमचं संचित धन्य आहे, कारण की आमच्या मुखामध्ये नाम येतं अभंगाचं पहिलं चरण. धन्य मी मानेन आपुले संचित, धन्य मी मानेन आपुले संचित.
मानिना आपुले संचित राहिलेसे प्रीत तुझे नामी. हे की नाही, तुझ्या नामाच्या ठिकाणी माझी काय प्रीती जडली, चित्त जडलं, प्रेम जडलं. हे की नाही. करंटे कपाळ नामयन येवाचे तूची सदैव हरिरंगिनाचे. इथं नाचणारा कोण आहे? तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण असून भाग्यवान असायला लागतं तेव्हा इथे नाचतो. तिकडे नाचायला संचिताची गरज नाही महाराज. नाही तर कुठं नाच. कीर्तनात रंगीला नाचू कीर्तनाचे रंगी नाड दीप लावू जोगी. हे की नाही. कुठे नाचतात? इथं कीर्तनात नाचायचं. नाही तर आपण कुठं नाचतो? कुठं? वरातीत डीजे पुढे. हे की नाही. डीजे सॉन्ग. हे की नाही. तिथं नाही, इथं नाचण्याकरिता भाग्य लागतं. मग आमची प्रीती तुझ्या ठिकाणी जडली, तुझ्या नामाच्या ठिकाणी जडली. आमच्या वाचेनं तुझं नाम घेतलंय. हे की नाही. आता कशाची अपेक्षा राहिली नाही, कारण की आम्ही काय झालो तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात झालो. धन झालो ला
पडया बाही काळा हाती. आहे की नाही? धन्य झालो, कृतार्थ झालो. आता आम्हाला कशाची अपेक्षा राहिली नाही, कारण की आम्ही कुठून सुटलोय? काळाच्या तावडीतून सुटलोय. आहे की नाही? काळाच्या तावडीतून कोण कोण सुटते हो सांगा? काळाचं भय प्रत्येकाला आहे, कुणी सुटलं नाही. आहे की नाही? अजमेला पंजमेला 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 बाप बचना गेला, बाप बचना गेला, बाप बचना गेला, बाप बचना गेला. एक मिला तुम्ही कोई कैसा डरा. काळाच्या तावडीतून कुणीही सुटलं नाही. सुटलं का कुणी? नाही. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला रे. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला रे. है की नाही? आजा मेला. काळानं कोणाला सोडलं का? नाही. ब्रह्मदेवाला सोडलं नाही, इंद्राला सोडलं नाही, तर तुम्ही आम्ही काय चीज आहोत महाराज? कुणाला सोडत नाही. जर काळाच्या तावडीतून सुटायचं असेल तर काय करावे लागेल? भगवंताची भक्ती करावी लागेल. मग तुम्ही म्हणाला हो आम्ही तर भगवंताची दररोज भक्ती करतो, है की नाही? दररोज मंदिरात जातो, दर्शन करतो, है की नाही? तुमची आमची भक्ती कशी आहे? कशी आहे? कशी आहे महाराज? स्वार्थी. सोमवाराला शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाये माझे चित्ते. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. सोमवार गेला, लगेच आला मंगळवार. कोणती भक्ती? मंगळवारी कोणती भक्ती करतात? देवीची आहे ना. अनादी अंबिका 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 भगवती, बुध परडी 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 घेऊन हाती, पोत ज्ञानाचा 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 भगवती. धो धो भक्त नाचते गोंधळा येई हो जगती. झाली भक्ती झाली. मंगळवार संपला, आहे की नाही? आला बुधवार. हातवारी करा, हातवारी करा. थंडी ना असे कडकड झालेत ना, हातवारी करा ना. थोड्या गरमी आली पाहिजे ना तुम्हाला. गरमीत बसले निसते लगे वा. विठ्ठल माझा 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 ओ विठ्ठल माझा मी विठ्ठला
विठ्ठले माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे की नाही. झाला बुधवार आला गुरुवार. हे की नाही. गुरुवारी दत्ताची भक्ती. हे की नाही. आली दत्ताची भक्ती. नंतर कुणाची. शुक्रवाराला लक्ष्मीची. गिरी नंदिनी नंदित मेलिनी विष्णु विनोदिनी नंदनुते गिरिवर विंदी राधिनी वासिनी विष्णु विलासिनी जनुते भगवती हे शित कंठ कुटुंबिनी गुरु कृतुंबिनी गुरु कृते जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ऐगिरि नन्दिनी नन्दितमेदिनी विष्णु विनोदिनी नन्दनवने जगदिनि शिरादिनि वासिनि विलासिनि शैलसुते. शुक्रवाराला लक्ष्मीची भक्ती. तसंच शनिवाराला शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुभारो रामदूता तुभारो रामदूता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता. झाली मारुतीची भक्ती. आली कुणाची. खंडोबाराची. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हम वाग्या प्रेम नगरा वारी वाला प्रेम नगरा वारी सावत भवन बदली लागा देव करा कैवारी सावत भवन बदली लागा देव करा कैवारी माझ्या माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी वारी. आपली भक्ती अशी आहे. हे की नाही. भक्ती कशी करायची संतांनी केली. कारण की काळाच्या तावडीतून सुटले. कोण सुटले. महावैष्णव. हे की नाही. काळाच्या माथ्यावर कोणी पाय दिला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. हे की नाही. जगाला काळानं घासलं परंतु आमच्या घरी काय करतो. काळ गुलाम सलाम करी
तुकिया घरी राबतो जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय माता दिला पाय माता दिला पाय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय माता दिला पाय माता दिला पाय आपण काय करतो काळाच्या तावडीतून सुटायचं आहे आपल्याला म्हणून भगवंताची भक्ती करायची आहे परंतु आपण ते सोडतो आणि दुसरंच भलतंच करतोय की नाही आपण संसारासाठी काय करत नाही काही पण करायला तयार आहो आपण हे की नाही रात्रंदिवस काबाड कष्ट करतो आपल्या लहान मुलाला इतकं प्रेम देतो पुसताय सोय नाही की नाही लहानाचं मोठं करता तुम्ही परंतु ते काय करतात अखेर शेवटी तुम्हाला घराच्या बाहेर काढतात बरोबर आहे की नाही कुठपर्यंत तुम्हाला आपलं मानतात जोपर्यंत आपल्या खिशात पैसा आहे ना तोपर्यंत ज्या वेळेस आपल्या खिशातला पैसा संपला त्या दिवशी सगळं संपलं आहे की नाही सगळं संपलं आपलं नाही काहीच म्हणून आपल्याला भगवंताची भक्ती करायचं हे कितीही करा तुम्ही संसारासाठी हे आपलं माझं कोणीच नाही माझं आहे का नाही धन कुणाचं आहे हे तुम्ही कमावसाल कुणाचं आहे धन कुबेराचे देहे हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय चले हे की नाही काहीच नाही ते सगळं सोडून जायचंय वरी हात हलवीत यायचंय आणि हात हलवीतच जायचंय खाली हात आया था जो खाली हात जाएगा हे की नाही कितीही करून ठेवा बरं तुमच्या सुनासाठी लेकासाठी ते म्हणतात का आमच्यासाठी केलं नाही हो जगानंच केलंय तुम्हीच का करते आहात का ज्यावेळेस तुमचे हातपाय थकू द्या तुम्हाला चालता येत नाही कॉटवर पडले तुम्ही भूक लागली तहान लागली तुम्हाला खोकला पण येतोय मधून हे की नाही चालता येत नाही उठता येत नाही तेव्हा तुम्ही पाणी मागून पा देतात का तुम्हाला नाही देणारच नाहीत का कारण की उगाच म्हणते मथार वरडते उगं घाण करून ठेवताय देऊ नका याला आताच खाल्लंय काहीतरी पत्नी सुद्धा सेजच म्हणते बाईला म्हणता मरता तरी बाईला म्हणे खरं मरता तरी बरे बाईला म्हणे खरं मरता तरी बरे ओ बाईला म्हणे खरं मरता बरे बाईला म्हणे खरं मरता बरे नाचियल घर तुमको निया नाचियल घर तुमको निया नाचियल घर तुमको निया नाचियल घर तुमको निया बाईला म्हणे खरं मरता बरे बाईला म्हणे खरं मरता बरे बाईला म्हणे खरं मरता तरी बरे हे की नाही महाराज कितीही काही करा कुणासाठी काहीच नाही म्हणून सावध व्हा हे की नाही सांगतात संत मंडळी हे जरी नाही कळलं हे जरी नाही काढ तरी दुसरा येईल हे जरी नाही कळलं तरी दुसरा नेलं हे जरी नाही काढ तरी दुसरा येईल हे जरी नाही काढ एकदाळी हे जरी नाही कळलं मग दुसरा नेलं टाळी वाजवा, टाळी, हा. मग दुसरा हे जरी
माझ्या मल्हारची माझ्या मल्हारची वारी माझ्या मल्हारची माझ्या मल्हारची वारी हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल सरती सेवटी बा काळ बांधून नेईल, सरती सेवटी बा एका जनार्दनी आमच्या काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, पिंगळा 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 माद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा माद्वारी पिंगळा माद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा माद्वारी हे जरी नाही कळालं, हे नाही कळालं. एकनाथ महाराज म्हणतात हे जरी नाही कळालं मग काय येईल, दुसरा येईल. सरती सेवटी बा काळ बांधून नेईल. अरे आता तरी जागा हो, सावध हो, आहे की नाही? नाहीतर काळ बांधायला तयारच आहे. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, आमचं काहीच जाणार नाही. आमचं काही जाणार आहे का? नाही. विठ्ठल विठ्ठल नौ भी मर गए, 10 भी मर गए, मर गया सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पड़े काल की फांसी, है कि नहीं? 9 भी मर गए, 9 मेले, 18 मेले, 33 कोटी देवता मेले, परंतु काळाच्या तावडीतून कोणीही सुटला नाही. पण कोण सुटले? महावैष्णव सुटले, वैष्णव विष्णूचे भक्त सुटले, है की नाही? म्हणून तुकाराम महाराजांनी काळाच्या माथ्यावर पाहिलेला साभंगाचं 3रं चरण. ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती, सर्व संगती सर्व
लागलोय की नाही, संतांच्या संगतीत लागून ब्रह्मरस सेवन करायला मिळतो. कारण की संत सुटले. मीराबाई होत्या परम भक्त. लहानपणातच खूप भक्ती केली. त्यांच्या घरी संत आले आणि संत आल्याच्या नंतर महाराज संत आले आणि 4 महिने त्यांच्या घरी राहिले चातुर्मासा करता. मीराबाईच्या घरी 4 महिने संत चातुर्मासा करता राहिले आणि राहिल्याच्या नंतर मीराबाईनं मात्र खूप त्यांची सेवा केली. त्या संतांची खूप संतांची सेवा केली आणि सेवा करत असताना त्यांना पाणी लागत असलं तर पाणी द्यायचं, उदबत्ती पेटवून द्यायची, त्यांचं पूजेचं साहित्य द्यायचं, फुलं द्यायचे. अशी 4 महिने सेवा केली आणि 4 महिन्याच्या नंतर संत मीराबाईच्या घरून निघायला निरोप घेतला. त्यावेळेस संतांना वाटलं की बाबा रे, मीराबाईनं आपली या चिमुरडीनं 4 महिने सेवा केली, तिला काहीतरी परतफेड म्हणून संत काहीतरी देत असतात. म्हणून संतांनी विचारलं की मीरा, तुला काय पाहिजे? त्यावेळेस मीराबाईनं सांगितलं की बाबा मला काहीच नकोय, फक्त मला एक द्या, तुमच्या हातातला जे गुड्डा आहे, ती मूर्ती आहे, ती मला द्या. त्यावेळेस महाराज त्या संतांनी सांगितलं की बाई, तू काहीही माग, आम्ही द्यायला तयार आहोत, परंतु आमच्या पूजेची मूर्ती तुला मात्र देता येणार नाही. ती आमच्या पूजेची मूर्ती आहे. ती कशी आहे? पूजेची मूर्ती आहे, ती देता येत नाही. त्यावेळेस तिने सांगितलं नाही नाही, मला ती पूजेची मूर्तीच पाहिजे, ती गुड्डाच पाहिजे. त्यावेळेस त्या लेकराने हट्ट केला. म्हणून मीराबाईचा हट्ट पाहून संतांनी मूर्ती मीराबाईला दिली. मीराबाईनं पटकन घेतली आणि कुठं थांबल्या का नाही, देवघरात गेल्या आणि देवघरात गेल्याच्या नंतर मीराबाईनं ती मूर्ती देव्हाऱ्यात ठेवली आणि देव्हाऱ्यात ठेवून मीराबाई भजन करायला लागल्या. गोपाला गोपाला देवकी नंदने गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला बोला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदने गोपाला देवकी नंदने गोपाला देवकी नंदन 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 गोपाला 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 रे गोपाला 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 देवकी नंदन गोपाला मीराबाईने ती मूर्ती देव्हाऱ्यात नेली आणि भजन करायला सुरुवात केली. भजन केलं आणि त्या मीराबाईनं सुंदर असं भोजनाचं ताट तयार केलं आणि त्या भगवंताला भोग द्यायला जात होत्या. हे तिखट झालं काय, सपक झालं, गोड झालं, ते एक एक घास खायच्या आणि भगवंताला द्यायच्या. भगवंत सुद्धा खायचे. असं करत करत मीराबाई 5 वर्षाच्या, 10 वर्षाच्या झाल्या, 12 वर्षाच्या झाल्या आणि महाराज मीराबाईची भक्ती मात्र वाढली. नाचायच्या, कीर्तन करायच्या, भजन करायच्या. लोक नावोपोटं ठेवायला लागली की ही जर एका गरीबाची मुलगी असती तर राजानं ठेवलं असतं का. ही बातमी राजाच्या कानी पसरली आणि पसरल्याच्या नंतर महाराज मीराबाईला मात्र त्या राजाजीने
त्यांच्या पाशी सांगितलं की राणीसाहेब तुम्ही काय करा, मीराला सांगा की आता तुम्हाला काय करायचंय, तुमचं लग्नाचं वय झालंय, भजन पूजन बंद करा, आता तुमचं वय नाही आहे हा नाचून भजन करण्याचं हे करण्याचं, आता तुमचं लग्नाचं वय झालं, त्यावेळेस असं निरूप तिला द्या आणि लग्नासाठी तिला सज्ज करा, तयार करा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा रे, त्या आई आल्या आणि आल्याच्या नंतर पूर्ण निरूप मीराबाईला सांगितला. मीराबाईनं सांगितलं की आई अगं मी लग्न करणार नाही, आधीच मी लग्न केलेलं आहे. कुणासोबत? या गुड्ड्यासोबत, माझ्या कृष्ण भगवंतासोबत आधीच लग्न केलंय मी. ही निरोप पुन्हा आईनं राजांना सांगितला. राजांना पुन्हा सांगितलं की तू जर नाही लग्नाला तयार झाली तर तुला काय करेल, हा विषाचा प्याला प्यावा लागेल. विषाचा प्याला घेतला भरून, दुधात विष टाकलं आणि महाराज आई विषाचा प्याला घेऊन आपल्या मुलीकडे गेली आणि मुलीला रडत रडत म्हणते की बाई तू जर आज लग्नाला होकार नाही दिला तर तुला हा विषाचा प्याला प्यावा लागेल. त्यावेळेस महाराज त्या आईचं अंतकरण काय म्हटलं असेल बोलते वेळेस. आई काय असते? आई गोठ्यातली गाय असते, तापत्या दुधावरची साय असते, लेकराची माय असते. आई आईच असते, आई ही आईच असते, नसते सांभाळणारी ताई. आई ही आईच असते, नसते सांभाळणारी ताई. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही, असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही, अशी आई असते. आई काय असते? अरे लेकराच्या जर पायात काटा मोडला तर वेदना मात्र आईला होतात, तिच्या डोळ्यातून पाणी येतं. इतकं आईचं प्रेम आहे. मग दुसरे प्रेम करत नाहीत ना? करतात ना, दुसरेही प्रेम करतात. का करत नाहीत? दुसरेही प्रेम करतात, पण कसं प्रेम? एकानं द्राक्ष घेऊन यावं ना, दुसऱ्यानं चिकू घेऊन जावं, असं त्याचं प्रेम असतं. परंतु आईचं प्रेम मात्र खूप चांगलं असतं, निस्वार्थ असतं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाबिन प्रीती. इतकं प्रेम आईचं असतं आणि त्या आईचं अंतकरण मला दरवळलं आणि त्यांना तिला सांगितलं की तुला विषाचा प्याला प्यावा लागला मीराबाई. त्यावेळेस मीरानं सांगितलं की आई काही हरकत नाही. मीराबाई तू का माने, वाह.